फायनल में जात असताना आमिर 11 महाड संघ अभिनंदन. वेल प्लेड. स्ट्राइक एंडला सूरज शरकरे, नंदू त्या सोबतीला ओमकार माडिक बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन रोशन. बघत महाड संघ किती टार्गेट सेट करेल. महत्वाची मॅच आहे. कोण जाईल मेगा फायनल मध्ये. पहिलाच बॉल हवाई सफर. बॉल हवेत गेलाय. खेळाडू तिकडे येत आहेत आणि कॅच सुटली आहे. अशा कॅचेस बनवाव्या लागतील. जबरदस्त मॅच आहे. आमिर 11 महाड त्यांच्या विरुद्ध शिवतेज मंदनगड. सूरजची कॅच सोडणी म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या मॅच मध्ये मॅच सोडली सारखी आहे. कारण की जो एक फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय आणि सेमी फायनलची मॅच आहे. जिंकून जो हा सामना जिंकेल त्याला एक तरी ट्रॉफी नक्की आणि एक तरी पारितोषिक नक्की. या बॉलवर कॅच सोडली आहे आणि दुसऱ्याच बॉलवर सूरज नंदूचा एक जबरदस्त फटका. सबका बंधू अपना नंदू. हँड्सअप 6. एक कॅचचं महत्व काय दुसऱ्याच बॉलवर प्रत्युत्तर दिलंय. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. कधी समोरचा संघ मॅच मध्ये असतो, कधी आपला संघ मॅच मध्ये असतो. त्यामुळे जसे नाण्याला दोन बाजू तशा क्रिकेटला पण दोन बाजू आहेत. एक डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. एशिया कप यावेळी अंडर-19 पाकिस्तान टीमने जिंकला. जबरदस्त कामगिरी त्याही टीमने केली. 350 रन्स, एक भलं मोठं टार्गेट भारतीय संघासोबत फायनल टीमला ठेवलं होतं. क्रिकेट आहे. भारतामध्ये सर्वांचं कौतुक केलं जातं क्रिकेटमध्ये. यामध्ये देखील लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल. 1 बाउन्स 4 रन. कॉमेंट्री बॉक्सला मात्र सलामी देणारा रन झाले आतापर्यंत 12. बॅटिंग सूरज. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. शॉट ऑफ द इव्हनिंग. काय टायमिंग केलं गेलंय. सूरज करकरेचा ब्रँडेड फटका. 6 रन. सूरज आता मावळत आलाय, परंतु हा सूरज आता उगवत चाललाय. काय बॅटिंग करतोय सूरज. चमकतोय. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं. रन्स मात्र 6 आणि फुटीसला 18 रन झालेत. मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना आमिर 11 महाड. खूप वर्ष महाडचा देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा राहिला गेलाय. मग अफजल 11 संघ देखील त्या परिसरातून पाहिला गेला. खूप चांगले चांगले खेळाडू देखील महाडमध्ये येऊन चांगलं क्रिकेट नाईटच्या स्पर्धा देखील महाडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहिल्या गेल्या. योगेश पेनकर सारखा एक जबरदस्त कॅप्टन पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिला गेला. इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिला गेला. आणि तिथून आता 100 नवीन नवीन खेळाडू येत आहेत. स्कोर झाला आतापर्यंत 19. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलेत. टायटल जिंकणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं लांबचं अंतर गाठून आलं ते ट्रॉफी सोबत फोटो काढून ते एक वेगळं ऊर्जा आहे. त्यामुळे टायटल जिंकणं, मॅच जिंकणं, टुर्नामेंट जिंकणं, फायनल जिंकणं, सेमीफायनल जिंकणं. या बॉलवर स्लोअर 1 वाईट बॉल. या बॉल देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटच्या बॉलवर रोशन इकडे कमबॅक करतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने तब्बल 20 रन झाले धावफलकावर बॅटिंग करत असताना आमिर 11 महाड. खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच रंगताना पाहिली गेली आहे. आजचा पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. गावदेवी चषक, गावदेवी युवा प्रतिष्ठान, टाकेडे
आणि तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी यूट्यूबवर देखील सर्व आमचे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतला, त्यांचा पण आभार. सर्व आमचे देणगीदार, सर्व हितचिंतक, कोणी मुंबईवरून आलाय, कोणी ठाण्यावरून आलाय, सर्व आपल्या जे गावातील आज लांब लांब राहायला गेले आहेत, परंतु अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ही क्रीडा स्पर्धा 9वं वर्ष आहे. उद्या देखील खुल्या गटातील खूप मुंबईतील ठाण्यातील देखील प्लेयर्स उद्या इथे खेळतील. 6-7 संघ उद्या मुंबईतील देखील इकडे खेळणार आहेत, त्यामुळे उद्याचा दिवस देखील इकडे पाहण्यासारखा राहणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार महाडिक. चर्चेत राहिला गेला ओमकार महाडिक पण आजच्या दिवसामध्ये. यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत तिकडे. प्रॉपर टायमिंग करत असताना ओमकार महाडिक मात्र एक जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये खूप चांगल्या अंदाजामध्ये स्कोर कार्ड मात्र इथपर्यंत मॅच ही मात्र घेऊन गेले टीम आमिर 11 महाड. वेल प्लेड ओमकार महाडिक. नंदूने एक जबरदस्त बॅटिंग केली आणि पहिल्या डावामध्ये तब्बल स्कोर झाला 27 रन. पहिलाच दिवस एक चांगल्या पद्धतीने पाडला. इकडे पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका फसला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 28 धावा होते धाव फलकावर. 2 ओव्हरची सेमीफायनल, आजच्या दिवसातील शेवटची मॅच. वाईट बॉल आहे. 29 रन झाले धाव फलकावरती. ओंकार महाडिक पण जबरदस्त फॉर्म मध्ये दिवसभर चर्चेत राहिले. शकील चर्चेत राहिले गेले आहेत. दत्तप्रसाद सावंतने एक चांगला खेळ केला. वाईट बॉल पुन्हा एकदा. 30 रन झाले धाव फलकावरती. या बॉल देखील आडव्या बॅटने क्रॅकिंग 6. खूप चांगला टायमिंग केला गेला. ओमकार महाडिकचा एक ब्रँडेड फटका. प्रॉपर टायमिंग करत असताना बॅट फिरवण्याची पद्धत त्याची वेगळी आहे. बॅटचा फ्लो खूप जबरदस्त आहे. 36 रन झाले धावफलकावर बॅटिंग करत असताना टीम आमिर 11 महाड. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. स्ट्रायकिंगला लेफ्टी बॅटर ओंकार महाडिक. या बॉलवर स्लो रन पाहिला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली. गुड बॉल. ओंकार मालुसरीने देखील हा बॉल हलका हाताने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि ओंकारला थांबवलं. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे, बॉलवर नजर ठेवतील, परंतु 4 रन तिकडे मिळेल आणि 4 रनने धावफलक पुढे जाईल. तब्बल 40 रन झालेत आणि 41चं टार्गेट आहे. बॅटिंग या जोडीने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. A1 जोडी ओंकार महाडिक आणि सूरज करकरे. नंदू वेल प्लेड. चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता.
जो एक पारितोषिक जो ही मॅच जिंकेल त्याला एक तरी पारितोषिक कन्फर्म आहे, एक तरी ट्रॉफी सोबत तो उद्या फोटो काढेल. शंभूराजे खेड संघ आपण पण चांगला प्रतिष्ठित केला. वेल प्लेड, हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. परंतु फाईट केलात. शकीलसाठी देखील पारितोषिक आहेत. आकिब यांच्याकडून जर नॉट आउट आणि मॅच जिंकली तर 500 रुपयाचं इनाम असणार आहे. आणि अजून फद बोधू यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिवतेज संघ जिंकला तर संघासाठी 2000 असणार आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळले गेलेत. थोडं कठीण आहे मॅच कारण की टार्गेट थोडं मोठं आहे. चंदन तिकडे पोहोचले परंतु एक सिंगल रन मिळेल. ओमकार महाडिक पहिली ओव्हर घेऊन याही खेळाडूंना चर्चेत राहिले गेले आहेत. पहिलाच दिवस आज क्रीडा स्पर्धेत एक जबरदस्त पार पडताना पहिला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. रोशन ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केले तिकडे फिल्डरने, बट फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल. 41 मध्ये मोठं टार्गेट आहे त्यामुळे ही मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. इकडे देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग करत असताना ओमकार महाडिक. खूप चांगल्या अंदाजामध्ये जम्प केला गेला. नंदुनी तिकडे बॉल अडवला गेला. आता मॅच मध्ये औपचारिकतामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट करणं गरजेचं होतं. शिवतेज मंदनगड टीमने मात्र थर्ड टीम बॅकफूटला गेली आहे. 41 जर तुम्हाला 2 ओव्हरमध्ये चेस करत तर पहिल्या ओव्हरमध्ये 20-22 रन्स येणं गरजेचं होतं. परंतु ओमकार महाडिकला माहिती की जर पहिली ओव्हर आपण सेफ टाकली तर मॅचमध्ये आपण इझिली येऊ. वेल बॉलिंग ओमकार. यावर देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल. डॉट बॉल. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. शकीलला मात्र आता थोडं थर्ड फोर्थ घेतला. आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. लास्टची ओव्हर आणि आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास अमीर 11 महाड संघ फायनलच्या दिशेने जात असताना शकीलसाठी पारितोषिक अजूनही लागू आहे. जर यावर 3 6 लगावले तरी आकिब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. शकील एक खूप वर्षापासून क्रिकेट चांगलं खेळतात. दिलीप आहेत शेवटची ओव्हर घेऊन. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जबरदस्त आज दिवस पाहिला गेला आणि खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. थोडा वेळ आपण मध्यंतरी गेला म्हणून, नाहीतर 3 ओव्हरच्या मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने पाहिल्या गेल्या. बॉल परफेक्ट यॉर्कर. गुड बॉलिंग दिलीप. दिलीपला माहिती आहे की आता आपण मॅच मध्ये इझिली आलो आहे आणि त्यामुळे फ्री माइंड बॉलिंग करतायत. या बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक सिंगल रन तिकडे मिळतीये.
या बॉल देखील बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, थोडा मात्र तिकडे बॉल वाईट बॉल आहे. गावदेवी युवा प्रतिष्ठानने एक जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं. आज पहिला दिवस, उद्या देखील फायनल डेला इकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. इकडे सकील स्वतःहून बाहेर निघाले आणि ह्या मॅच मध्ये आता फक्त औषधीचा शिल्लक आहे अमीर 11 महाड संघ. मग पहिली मॅच अमीर 11 महाड संघ देखील एक मोठा टार्गेट सेट केला, चेस केला. ओमकार महाडिकने जबरदस्त परफॉर्मन्स केला, सूरजने खूप चांगली कामगिरी केली. सर्व खेळाडूंची बॉलिंग फॅक्टर देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. त्यामुळे अमीर 11 महाड संघासाठी आजचा दिवस एक पॉझिटिव्ह ठरलाय. वेल प्लेड. फायनलच्या दिशेने जात असताना अमीर 11 महाड आणि आजच्या दिवसातून आपण पाहता अमीर 11 महाड संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. वेल प्लेड. खूप चांगला खेळ केला. सर्व बॅटर बॉलर फिल्डिंग खूप चांगलं डिपार्टमेंट त्यांनी बॅलन्स होतं आणि आजचा खूप चांगला खेळ करत असताना अमीर 11 महाड संघ क्वालिफाय होतो मेगा फायनल मध्ये. उद्या एक 5-5:30 वाजता आपण फायनल साठी तयार राहायचं अमीर 11 महाड. थँक्यू सो मच.